नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचा विषय आहे नीटच्या एक्झामच्या बेसिसवर महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये कोणकोणत्या कोर्सेसला विद्यार्थ्यांचे ॲडमिशन होतात याविषयीची विचारणा विशेषतः महाराष्ट्रभरातल्या बऱ्याचशा पालकांनी आम्हाला विचारली होती। त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की विद्यार्थ्यांनी नीट एक्झाम दिल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा कोणकोणत्या कोर्सला ॲडमिशन नीटच्या बेसिसवर होतात त्याबद्दल डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जनरली आपल्या सगळ्यांना नीटच्या बेसिसवर MBBS, BDS, BAMS, BHMS फार तर फिजिओथेरपी या कोर्सेसची माहिती आहे। त्या व्यतिरिक्त नीटच्या एक्झामच्या बेसिसवर शासनाच्या कोणकोणत्या वेबसाईटवरून वेगवेगळ्या वेबसाईटवरून शासनाच्या कोणकोणत्या कोर्सेसला ॲडमिशन होतात त्याबद्दल डिटेल डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। साधारणतः आपण जर विचार केला तर नीटच्या बेसिसवर साधारणतः 13 असे कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे ॲडमिशन ह्या नीट एक्झाम बेसिसवर होतात। ते 13 कोर्सेस कोणते आहेत त्याबद्दल डिटेल डिस्कशन आता आपण पाहणार आहोत। व्हिडिओचा विषय आहे लिस्ट ऑफ कोर्सेस ऑफर्ड थ्रू नीट इन महाराष्ट्र। आपण जनरली आता महाराष्ट्रापुरतं बघूयात। महाराष्ट्राची जी काही ॲडमिशन प्रक्रिया आहे नीट एक्झाम झाल्यानंतर CET सेलमार्फत कंडक्ट केली जाते। म्हणजेच विद्यार्थ्याचा नीटचा रिझल्ट लागल्यानंतर जे काही प्रवेश प्रक्रिया आहेत ऑनलाईन पद्धतीने CET सेल महाराष्ट्र CET सेल घेत असते आणि CET सेलच्या वेबसाईटवरून कोणकोणत्या कोर्सेसला महाराष्ट्रामध्ये नीटच्या बेसिसवर ॲडमिशन होतात। त्याचबरोबर एक असा कोणता कोर्स आहे ज्याची ॲडमिशन प्रक्रिया ही MAFSU घेते त्याबद्दलही आपण डिटेल डिस्कशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आफ्टर नीट एक्झाम महाराष्ट्र CET सेलकडे संपूर्ण अधिकार आहेत की संपूर्ण कोर्सेसला कोणकोणत्या ॲडमिशन त्या ठिकाणी होणार आहेत। 2023 मध्ये अशी चर्चा होती की काउन्सिलिंग प्रक्रिया ही सेंट्रल पद्धतीने किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस लागू करणार आहे। 2023 मध्ये ती लागू झालेली नाही। हा व्हिडिओ बनेपर्यंत पण सेंट्रल काउन्सिलिंग प्रक्रिया लागू झालेली नाही। त्यामुळे सेंट्रल काउन्सिलिंग प्रक्रिया होणार का नाही होणार याबद्दल सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो। तो विषय मोठा आहे त्याबद्दल आपण सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत। परंतु जनरली 2023च्या बेसिसवर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जेवढे काही कॉलेजेस आहेत ज्याच्या काही प्रवेश प्रक्रिया आहेत ते महाराष्ट्र CET सेल गव्हर्नमेंट मार्फत घेतल्या जातात। CET सेल मार्फत कोणकोणत्या कोर्सेसला नीट एक्झामच्या बेसिसवर म्हणजेच विद्यार्थ्यांनी नीट एक्झाम दिली आहे आणि नीट एक्झामचा रिझल्ट लागल्यानंतर नीट एक्झामच्या बेसिसवर कोणकोणत्या कोर्सेसला विद्यार्थ्यांचे ॲडमिशन होतात ते आता आपण डिटेल पाहूयात। तर आपण विचार केला तर नीट एक्झाम बेसिसवर जवळपास 12 असे कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये CET सेल मार्फत नीट एक्झामच्या बेसिसवर ॲडमिशन होतात। त्याच्यामध्ये MBBS म्हणजेच बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी या कोर्सला ॲडमिशन विद्यार्थ्याचं होतं। त्याच्यानंतर दुसरा आहे BDS बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी। तिसरा कोर्स आहे BAMS बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी या कोर्सेसला विद्यार्थ्याचं ॲडमिशन नीटच्या बेसिसवर होतं। त्याच्यानंतर BHMS म्हणजेच बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी या कोर्सला विद्यार्थ्याचं ॲडमिशन नीटच्या बेसिसवर होतं। त्याच्यानंतर पुढचा कोर्स आहे BUMS म्हणजेच बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी या कोर्सला विद्यार्थ्याचं ॲडमिशन नीटच्या बेसिसवर होतं। त्याच्यानंतर पुढचा कोर्स आहे BSMS म्हणजेच बॅचलर ऑफ सीधा मेडिसिन अँड सर्जरी। त्याच्यानंतर पुढचा कोर्सेस आहे BNYS म्हणजेच बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगा सायन्स या कोर्सला सुद्धा नीटच्या बेसिसवर CET सेल मार्फत ॲडमिशन होतात। त्याच्यानंतर पुढचा कोर्स आहे BPTS म्हणजेच बॅचलर ऑफ फिजिओथेरपी पॅरामेडिकल कोर्स म्हणून सुद्धा ओळखतो। महाराष्ट्रामधले बहुतांश विद्यार्थी आता फिजिओथेरपी या कोर्सकडे सुद्धा पॉझिटिव्हली त्या ठिकाणी पाहताना आपल्याला दिसतात। बरेचसे ॲडमिशन MBBS, BDS, BAMS, BHMS जर विद्यार्थ्यांना कमी मार्क्समध्ये मिळाले नाही तर विद्यार्थी दुसरा पर्याय म्हणून फिजिओथेरपी कोर्सेसकडे बघण्याचा आता कल वाढलेला आपल्याला दिसतो। BPTS बॅचलर ऑफ फिजिओथेरपी हे सुद्धा ॲडमिशन नीटच्या बेसिसवर महाराष्ट्रामध्ये होत असतं। त्याच्यानंतर BOTH हा एक कोर्स आहे बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी ज्याला आपण म्हणतो तो सुद्धा नीट एक्झामच्या बेसवर होत असतो। त्याच्यानंतर BASLP म्हणजेच बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजी ह्या कोर्सला सुद्धा नीटच्या बेसवर ॲडमिशन होतं। त्याच्यानंतर BP&O म्हणजेच बॅचलर ऑफ प्रो अँड ऑर्थोंटिक्स या कोर्सला ॲडमिशन नीट या एक्झामच्या बेसवर होतं। म्हणजेच जवळपास 12 कोर्सेस आहेत असे जे CET सेल नीटच्या बेसवर विद्यार्थ्यांना ॲडमिशन देतात। आणखी एक महत्त्वाची फील्ड आहे ज्याच्यामध्ये नीटच्या बेसिसवर ते सुद्धा ॲडमिशन होते, परंतु याची जी काय ॲडमिशन प्रक्रिया आहे ती CET सेलकडे नसते,
ती असते MAFSU या वेबसाईटवर, म्हणजेच वेटरनरी सायन्स, वेटरनरी डॉक्टर बनण्यासाठी जो काही कोर्स आहे त्यालासुद्धा नीटच्या बेसिसवरच ॲडमिशन संपूर्ण देशभरात किंवा महाराष्ट्रामध्ये होतात. नीटच्या एक्झामच्या कोर्सवरच तुमचं वेटरनरी या कोर्सलासुद्धा ॲडमिशन होतं. आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे BSc नर्सिंगबाबत. BSc नर्सिंगचे जे काही ॲडमिशन होते ते अगोदर नीट एक्झामच्या बेसिसवर व्हायचे, म्हणजे नीटच्या कोर्सच्या बेसिसवरच महाराष्ट्रामध्ये BSc नर्सिंगचे ॲडमिशन व्हायचे. परंतु कोर्टाच्या डिसिजनमुळे BSc नर्सिंगसाठी जो काही नीट एक्झाम देण्याची कंपल्शन होतं ते हटवण्यात आल्यानंतर महाराष्ट्र CET सेलनी BSc नर्सिंगसाठी सेपरेट CET घेण्याची सुरुवात 2023 म्हणजेच मागच्या वर्षीची जी काही ॲडमिशन प्रक्रिया होती त्यामध्ये सेपरेट BSc नर्सिंगची CET महाराष्ट्र CET सेलनी आणलेली आहे. त्यामुळे 2024चे जे काही ॲडमिशन BSc नर्सिंग इंटरेस्टेड विद्यार्थी आहेत त्यांचे ॲडमिशन नीटच्या बेसिसवर न होता आता त्या विद्यार्थ्यांना BSc नर्सिंगसाठी एक सेपरेट CET त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे BSc नर्सिंग हा जो काही कोर्स आहे तो नीटमधून पूर्णतः वगळला आहे असं आपण म्हणू शकतो. BSc नर्सिंगचे जेवढे काही ॲडमिशन होणार आहेत ते BSc नर्सिंगसाठी सेपरेट CET येणार आहे. त्याची डेटसुद्धा जवळपास CET सेलने आपल्या वेबसाईटवर डिक्लेअर केलेली आहे. त्यामुळे BSc नर्सिंगसाठी एक वेगळ्या प्रकारची CET त्या ठिकाणी होत असते. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की B फार्म किंवा फार्म D या कोर्सेसला नीटची आवश्यकता आहे का? जनरली हे दोन्ही कोर्सेसला जे काय ॲडमिशन आहे ते CET सेलमार्फत CET एक्झाम घेतली जाते त्या मार्क्सच्या बेसिसवर पण होतात आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना नीटचे मार्क्ससुद्धा विचारले जातात. त्यामुळं नीटचा उपयोग या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी या ठिकाणी होतो असं म्हणायला हरकत नाही. परंतु मेन जर आपण बघितलं तर मी हे जे काही 12 कोर्सेस सांगितलेत आणि त्याच्यानंतर वेटरनरी हे संपूर्ण ॲडमिशन नीटच्या एक्झामवरच डिपेंड आहेत. अशा प्रकारच्या 13 कोर्सेसला विद्यार्थी नीटच्या बेसिसवर ॲडमिशन त्या ठिकाणी घेऊ शकतात. तर आता ह्या संपूर्ण कोर्सेस नेमके काय आहेत याविषयी संपूर्ण कोर्सेसविषयी डिटेल व्हिडिओ प्रत्येक कोर्स वाईज आपण यामध्ये घेणार आहोत. तो कोर्स केल्यानंतर किती वर्षाचा कोर्स आहे, त्याच्यानंतर त्या कोर्सनंतर विद्यार्थ्यांना कोणकोणते अपॉर्च्युनिटीज आहेत याबद्दलसुद्धा डिटेल माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ज्या विद्यार्थी आणि पालकांनी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नीटची एक्झामचे फॉर्मपासून ते ॲडमिशन प्रक्रिया कंप्लीट होण्यापर्यंत 2024चे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलद्वारे मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही अद्याप आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी संपूर्ण माहिती मिळावी यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा आम्ही दिलेलं आहे. ते ऑनलाईन ॲप्लिकेशन अद्याप तुम्ही डाउनलोड केलं नसेल आणि त्याच्यामध्ये लॉग इन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यात लॉग इन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला नीट एक्झाम त्या संदर्भातले प्रवेश प्रक्रिया याविषयीची डिटेल माहिती एकाच ठिकाणी त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ते ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करायला हरकत नाही. तुर्तास आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.